भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लूज फास्टॅग धारकांना करणार ब्लॅकलिस्ट. टोल प्लाझावर होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. चला तर पाहूया लूज फास्टॅग म्हणजे काय. लूज फास्टॅग हे त्या सक्रिय फास्टॅगना दिले जाते जे वाहनाच्या विंडशिल्डवर चिकटवले जात नाहीत, परंतु चालक ते हातात धरतो आणि टोल स्कॅनर समोर दाखवतो. बऱ्याचदा ते एका वाहनातून काढून दुसऱ्या वाहनात बसवले जातात, ज्यामुळे सिस्टम मध्ये बिघाड निर्माण होतो. विशेषतः बंद लूप टोल सिस्टीम मध्ये जिथे प्रवेश आणि निर्गमनाच्या आधारावर टोल वसूल केला जातो, तिथे बरेच लोक अशा टॅक्सची छेडछाड करून टोल चुकवत असल्याचं समोर आलेलं आहे. काही वाहन मालक जाणून बुजून वाहनाच्या विंडशीटवर फास्टॅग लावत नाहीत, ज्यामुळे टोल ऑपरेशनमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे वाहनांचा लांब रांगा लागत असतात. वाहनधारक त्या कारणामुळे वैतागत असतात. त्यात सिस्टमची फसवणूक होत असते. यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय तर होतेच, शिवाय टोल कंपन्या आणि बँकिंग सिस्टमचेही नुकसान होत असते. या कारणास्तव आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोल एजन्सी आणि सवलती देणाऱ्या अशा लूज फास्टॅगची तत्काळ तक्रार करण्याचे निर्देश दिलेले आहेत, ज्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकता येईल, असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. जे वाहन चालक फास्टॅग विंडशील्डवर ठेवण्याऐवजी हातात धरून स्कॅन करतात, त्यांच्यावर नवीन नियमाचा सर्वात जास्त परिणाम होईल. आता टोल प्लाझावर असा टॅग ओळखताच त्याची तक्रार केली जाणार आहे. नंतर तो टॅग ब्लॅकलिस्ट केला जाईल. ब्लॅकलिस्ट केल्यानंतर तो टॅग पुन्हा वापरता येणार नाही किंवा वाहन कोणत्याही अडचणीशिवाय टोल ओलांडू शकणार नाही. तर मंडळी, फास्टॅगच्या बदलत्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्स करून कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.